सुरुवातीला महत्त्वाची बातमी दिल्लीमधून आहे। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाहीये, मात्र कोकाटे मंत्रिमंडळात कायम राहणार असल्याची ही माहिती मिळते। अजित पवार गटात खांदेपालट होण्याची शक्यता आहे। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं जाण्याची शक्यता आहे। अनेक वाद झाल्यानंतर आता कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते। रामराजे शिंदे माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाल्यानंतर अखेर आता माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं जाण्याची माहिती मिळते। काय नेमक्या घडामोडी घडल्यात, काय बैठकांमध्ये ठरलंय? बिलकुल, कारण माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचे व्हिडिओ, त्यानंतर त्यांचं वक्तव्य आणि त्यामुळेच विरोधक आक्रमक झालेत आणि कुठेतरी सरकारची मोठ्या प्रमाणावर बदनामी होते आणि याचाच विचार पक्षांतर्गत पण झालेला आहे आणि मित्र पक्षांशी सुद्धा केलेला आहे राष्ट्रवादीने। आणि म्हणूनच आता जवळपास माणिकराव कोकाटे संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे हे निश्चित केलेला आहे आणि त्यानुसारच आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे, टॉप सूत्रांनी, त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद काढून घेतलं जाणार आहे, मात्र त्यांना दुसरं मंत्रीपद दिलं जाणार आहे। त्यामुळे केवळ मंत्रिपदाची खांदेपालट जी आहे ती केली जाणार आहे, परंतु पूर्ण मंत्रिमंडळातून माणिकराव कोकाटे यांना डच्चू अद्यापही दिला जाणार नाही, ते मंत्रिमंडळातच असतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून दुसरं कोणतं खातं दिलं जाते ते बघावं लागणार आहे। परंतु केवळ आरोप झाला आणि त्यामुळे त्यांचं वक्तव्य आणि व्हिडिओ, त्यामुळं ही कारवाई जी आहे ती केली जात आहे। निश्चित रामराजे, तुमच्याकडून इतर बातम्यांसंदर्भातले अपडेट्स आणि माहिती सुद्धा घ्यायची, त्यामुळे माझ्यासोबत असेच राहा। पुढच्या बातमीकडे आपण वळूयात।